बोला. अरे बुवा मनीषा, सकाळपासूनच्या मी फोन लावून राहिलो तुले, काऊन नाही उचलून राहिली? कायच्या राग आला तुले? हे बघा अजूनही तुमचं तेच बोलणं, तसंच बोलणं ठमक्यात. का माझ्याशी बोलायचं नाही का? तर नका बोलू ना, मी तर बोलतच नव्हते तुमच्याशी. का मग फोन करू जीवन संपवतो ना, असं करतो तसं करतो, कशाला? ठेवते मी फोन, नाही बोलायचं आहे तर. एवढं तोऱ्यात माझ्याशी बोलायचं नाही, प्रेमानं बोलायचं आहे तर. अरे नाही मनीषा, फोन नको ठेवजो, पाय फोन नको ठेवजो, नाही तर मी खरंच मनीषा, खरंच पाय मला तू ओळखली नाही अजून. लय जिद्दीला माणूस आहो मी. हो तर मी पण जिद्दीच आहे, तुम्ही जिद्दी आहात. बरं ठीक आहे मनीषा, काऊन तुले राग आला? काय झालं? काय बोललो मी? काही गलत बोललो काय? हे घ्या, एवढं बोललेही तुम्ही तरी तुमचं तुम्हालाच नाही माहित की वाईट काय ना, असं वाईट काय आणि चांगलं काय तुम्हालाच नाही माहित. तुम्ही बोलता पण तुम्हाला कळतच नाही की वाईट बोलणं कसं असते, चांगलं बोलणं कसं असते. काय बोललो पा मनीषा मी? काय बोललो असं का तुला एवढा राग आला? तुम्ही कसे बोलले की मला तुझ्याशी मतलब नाही, मला तुझं लेणं देणं घेणं देणं नाही. तू जेवण कर, नाही तर नको करू. मला फक्त माझ्या मुलीशी लेणं देणं आहे. याचा काय अर्थ होते, समजते का तुम्हाला? अरे बा मजाक केलो बा मनीषा, मजाक केलो. मला असं बोलायचं नव्हतं, पण येऊन गेलं होता, बोलून दिलो. आता चल राग अल्लक सोड. आता काय करते त्रिशा? झोपली काय? तर जागते, ऐकते का माझ्या गोष्टी? ऐकते का? ऐकलं का मा आवाज? झोपली ती. हा, झोपूनच राहते. आता रात झाली, उठ म्हणा आता. उठन ना, उठते ना. मग अर्ध्या रात्री उठते, 12 वाजतापासून 6 वाजेपर्यंत उठलीच राहते. अरे रातभर जागते का? हो तर रातभर जागते ना. थोडा वेळ आई घेऊन बसते, थोडा वेळ आजी घेऊन बसते, थोडा वेळ मी बसते. अशी आमची रात्र निघते. चल मनीषा, कधी येऊ मग घेवाले? येवाच्या आहे का नाही ह्या येवाच्या? तू तर म्हणतच नाही या तुम्ही अर्जुनजी या घेवाले, मी येतो. मी कशाला म्हणू? तुम्ही म्हणा ना की मनीषा मी येतो, तुला घ्यायला मी येतो, असं तुम्ही म्हणा. मीच म्हणू? हो तर कोण म्हणन? मी म्हणू का यायचं आहे मला? मग तिकडून तुम्हीच बोलान की तुलाच तर यायचं होतं, तुलाच तर घाई आली होती. बरं मनीषा, चाल ठीक आहे. पाहतो मी ह्या 4-8 दिवसात येतोच तुला घेवाले. नाही तर होऊ द्या ना. आता महाशिवरात्री झाली की मग या. तोपर्यंत त्रिशा पण अजून मोठी होऊन जाईल. बरं चाल ठीक आहे. तुझ्या मतानं महाशिवरात्री झाली का येतोच, दुसऱ्या दिवशी येतो. हो या मग. चाल मग मनीषा, ठेवतो. पा तू बोलली ना, खूप चांगलं वाटलं, म्हणाले समाधान झालं. नाही तू बोलली नसती ना, खरंच मनीषा, खरंच मी काही ना काही केलंच असतो आज. काय अर्जुनजी तुम्ही पण एवढे, तुम्हाला पोलीस आहे तुम्ही पण तुम्हाला जरा पण हिम्मत नाही. माझ्यासाठी मी फोनवर नाही बोलली, मी तुमच्याशी फोन नाही घेतला, त्याच्याचमुळे तुम्ही मरणार. काय अर्जुनजी हे असं पटलं नाही बाई. कायरता आहे ही. मरणं म्हणजे कायरता आहे. ज्या देवाने आपल्याला जन्म दिला तोच आपल्याला नेल. आपला जाण्याचा दिवस ठरलेला आहे. आपण स्वतःहून काऊन जायचं? असं कधी नाही करायचं. हे खूप वाईट आहे, गलत आहे, चुकीचा मार्ग आहे हा. चाल ठीक आहे, ठेवतो फोन. करतो उद्या सकाळी. हो ठीक आहे मग. गोल्याचे बाबा झोपले का हो? लागली का झोप? हा, आताच लोटलो होतो बा जरासा. तू कुठं गेली होती? इकडे कमलाच्या घरी गेली होती मी. झालाच नाही का गुड वाटून? झाला गुड वाटून. तर घरी आली, घरी इंदिरा बसली होती, तर तिच्या संग बोलत होती. तर तेवढ्यात कमलाच्या जावयाचा फोन आला. कमलाच्या जवळचा फोन तुझ्या जवळ? कायले? हो तर मनीषा बोलत नाही म्हणे मा संग. मी सकाळीच पासून फोन लावून राहिलो म्हणे, तर ते उचलून नाही राहिली म्हणे फोन म्हणे. असा म्हणे बा जवळ. मी म्हटलं तिले राग आला असन, असं काही असन म्हणलं. काही भांडण गिंडण झालं काय म्हटलं? नाही म्हणे, भांडण नाही, काही नाही म्हणे, काहीच नाही म्हणे. ते अशीच फोन नाही उचलून राहिली म्हणे, माया म्हणे माझ्या संग बोलून नाही राहिली म्हणे. मी म्हटलं मग राहू द्या म्हटलं, नाही बोलत तर उद्या किती बोलन, राग शांत होईन तेव्हा बोलन म्हटलं. असं मी म्हटलं तर नाही म्हणे. हा जवळ नाही म्हणे, आज अगर मनीषा मा संग बोलली नाही तर मी जीवत देऊन देईन म्हणे. असं म्हणायला लागला बाई जवळ कमलाचा. आटले काच महावीन काही जवळ आहे. मग काय बा, मग गेली बा मी. थांबा म्हटलं, असं काही करू नका म्हटलं. तर म्हणून गेली मी तिथं कमलाच्या घरी. तिले पोट्टीले मनीषाले समजावली, बोलून घे म्हटलं. सनकी असे मॅट दिमागाचे लोक हे असे करू शकते म्हटलं. हे बोलून घे म्हटलं काय बोलते तर, आणि ठेवून दे म्हटलं मग फोन. हो म्हणे. तर म्हणून तिच्याच घरी होती मी बी आणि इंदिरा बी, दोघे गेलतो. मग सजावाई आहे बापा, काय करता.
बरं जाऊ दे ते कसाही असो तेच ते पाच बसे मी काय म्हणून राहिलो हो काय म्हणून राहिले बोला ना. गहू म्हटलं आपल्या वावरातला गहू सोंगायला येऊन गेला. सांग ना जराशा 10-12 बाया सांग आणि सांगून घेऊ. अहो आराध्या पडाच्या पहिले तर मी वावरात आलती व तेव्हा काय जरड जरड तर झालता थोडा थोडा तो ओलाच होता. आता 2-4-5 दिवसात येऊन बी गेला काय. ऊन किती तपली 2-4 दिवसात. मग उन्हीनं कडाला वाहिला ना तेव्हापासून मी पाणी दिलेलो नाही. मी पाणी बंदच ठेवलो 1 हप्त्यापासून. कडाला वाहून गेला आता चांगला येऊन गेला. तर उद्यापासून सोंगणं सुरू करून दे. अहो मी काय म्हणतो अष्टमा सिद्धीजवळ कढई करतो म्हणतो. आणि आपल्या गावातले लोक ट्रक भरून घेऊन जाऊ आणि काही तिथचे लोक जे येतात बाहेरचे त्या लोकाईले देऊन देईन म्हणतो प्लेट अशी म्हणतो बा मी. आता आराध्याचा गुड भारोभार केला तर एखाद्या देवाजवळ तर करा लागल ना काही देवाला बी तर द्यावं लागल. ते बी करतो पण पहिले आता वावरातला गहू काढून घे बा. गहू सोंगून घे पहिले आणि मग ते करतो. आता उद्या तू सकाळीच हिंड गावामध्ये बाया सांगून दे जेवढ्या भेटून तेवढ्या. तसं करू मग उद्या बाया सांगून देतो. मग उद्या सकाळीच जाईन मग चहा घेऊन गावात चालली जाईन ना सांगून देईन जेवढ्या भेटतात तेवढ्या. हो मग सगळेच एक खट्टे येईन तर मग मशीना भेटणार नाही म्हणून म्हणतो. हो गड्या हे घ्या. बरं जेवले. हो जेवलो मी. मी जेवायचे मामा आई बी असन गडे जेवायची. झोपा मग तुम्ही आम्ही जेवून घेतो आता. हो जा जेवून घे. आई आली काय व जेवली तू. नाही ना तूही वाट पाहून राहिली मी. आता तू येशील म्हटलं संग मग जेऊ. चाल ना तर मग जेवून घेऊ. काय म्हणे व मग बोलली ते जवाय संग. हो बोलन म्हणे बापा बोलली असन. आणि ते बेबीचे पैसे दिले गुडाचे गुड आणला त्यानं तर. नाही आता तुझ्या समोरच तर पैसे देतो म्हणत होते तर भाऊ म्हणे आणि बेबी बाई बी म्हणे देत राहायचा म्हणे. मग तर दिन उद्या गिद्या देऊन देत जो ते पैसे आताच जाऊन देऊन दे. कायले उद्यावर कायले तू आणल्या बरोबर देऊन देती ना. आता गुड आणला तेव्हा सगळी गडबडच होती ना आई. मग काय एवढ्या गडबडीमध्ये काय देऊ त्याच्या बी ध्यानात नाही राहणार म्हणून मी दिले नाही. आता देऊन दे घरी जाऊन देऊन दे जेवढे होते तेवढे जाय त्याच्या घरी. आता झोपाचेच असतील देऊन दे ठेवू नको. आता दिन नाही आता उद्या दिन. आताच काय आता चालले का पाहून. अहो चालले नाही पाहून पण देऊन दे जाऊन. आताच काय. हो आता देऊन दे जाऊन जाय आणि आता देऊन दे ठेवू नको ते पैसे. चाल ना तर जेवून घेऊ ना पहिले मग जातो देतो. मग तो वर इथे झोपून जातील ना व. आता जाय ना देऊन दे मग आपण जेवत राहू. पटकन दे ना येऊन जाय मग आपण जेवू मग आरामानं. बरं बॉय ठीक आहे देऊन देतो जाऊन. ला 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 ला. बोले जी. काय अरे गौरी हे पाय आता चांगल्यानं ध्यान ठेवत जाय. कुठेही गेलो का तुझी नजर आपल्या आराध्यावरच राहिली पाहिजे. हे झालं हे दुबारा असं झालं नाही पाहिजे. गौरी आता आराध्यावर चांगली नजर ठेवत जाय चांगली ध्यान ठेव तिचा. तिले सकाळी मूग चणे नाही खात तर थोडे थोडे तरी चारत जाय चांगलं चार तिले. हो पाहतो ना आता चांगलंच पाहून राहिली. आता आई बी ध्यान ठेवते मी बी ध्यान ठेवतो. आई तर ठेवतेच म्हणा ध्यान त्यात काही प्रश्नच नाही. पण जास्तीत जास्त तुझ्या जवळ राहते आराध्या तू न जास्त ध्यान ठेवलं पाहिजे. काय चांगलं ध्यान ठेव तिच्यावर. बिलकुल तिच्याविषयी निष्काळजीपणा असली नाही पाहिजे तुझ्या अंगात. तू कमी खाय पण तिच्यावर ध्यान ठेव. हो ठीक आहे ना ठेवतो मी ध्यान. आता बोलेजी. काय ला 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 ला. काय हो तुमचं ला 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 ला. चुप बसा ना. ऐका तर काय म्हणून राहिली मी. ला 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 करून राहिले नुसतं. बोल काय म्हणतो. तुमचा मोबाईल कसा हरपला म्हणतो. आम्ही विचारतो लंबी कहाणी हाय म्हणत होते. आता सांगा आता रात्रभर लागलं तरी चालते पण तुमची लंबी कहाणी ऐकतो तुमच्या मोबाईलची. कसा काय हरपला. अरे विचारू नको बा गौरी काही विचारू नको. नाही आता मी विचारन आणि ऐकन बी. सांगा कसा काय हरपला तुमचा मोबाईल. अरे आता पाय तुला सोडून दिलो आणि घराकडे निघालो. तिकडे कामावर गेलो पहिले आणि मग तिकून याच्या एवढ्याच मी गाडीवर होतो. मग तुझा फोन आला थांबलो जरासा. म्हणलं गाडी चालवता फोन नाही बोलाव नाही म्हणलं फोनावर. ते तवाची माझी घटना मला आठवली. फोनवर बोलता स्लिप खाल्ली होती माझी गाडी. आता किती मायावर बेतली होती जीवावर तर तेच मला आठवलं. तर मग तेव्हा तुझा फोन आला तर थांबलो मी बोलत होतो तुझ्या संग. तो आपली ते इंदिरा काकूची बहीण नाही का डायना आणि 2 जण डाकू आणि ते बा लुटलं मला धरलो आणि मग खिशात होते 500 रुपये आणि हातात होता मोबाईल घेतला हिसकून आणि 500 रुपये घेतले आणि मारलं बी. हे चांगले जांगे मारलेला आता तो आकडून गेलो होतो. असं झालं बा.
काय बाई, एवढी मोठी गोष्ट झाली आणि तुम्ही मला सांगितलं सुद्धा नाही. हं? तुला सांगून काय गोष्ट टळत होती, झाली होती, ते होऊन गेली तिथे गोष्ट. तुला सांगून काय करू, म्हणून नाही सांगितलं तुला. असं नाही पाहिजे हा भोलेजी. तुमचं सुख दुःख काही असो मला सांगा. हो मला सांगत जा. हा ठीक आहे गौरी, बरं सांगत आहे. चल हो जाय फिर 2020. हो तिकडे काय तर 2020 होतं. अरे 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 गौरी 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 तुटली रे बाप अंबर. अरे बाप रे, बायको संग मजाक नाही कराव रे बापा, लय भारी पडते. मग बी देत होती तर चालत होतं. चालले होते का कुठं पैसे? नाही मी उद्याच देत होती, पण माझ्या आईनं मला पाठवलं. जाय म्हणे आता देऊन दे म्हणे, म्हणून मी आता आली देवाले. चालत होतं व उद्या दिली असती तर. नाही बेबी बाई, अजून उद्या सकाळपासून मोठी धामधूम आहे उद्या अजून. अय मारी मा, उद्या कायची धामधूम आहे व? गौ सोंगाचा आहे बेबी बाई माया उद्या. तर आता उद्या सकाळी उठल्याबरोबर चहा घेऊन ना गावात हिंडा लागते मले मजूर सांगाले. आणि भाकर खाऊन न बांधून पटकन 10 वाजता वावरात व्हावं लागते. मग अजून उद्याही राहिलंच असतं बेबी बाई. मग काही देऊ तुमचे पैसे? आता साधं सुद्धा मा घरचं सामान राहिलं असतं तर महिनाही भरावर दिले असतं तर चाललं असतं. पण हे कबुललेलं होय, तर ते पैसे नाही ठेवा लागत म्हणते. हो 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 असं आहे नाही. बरंच झालं देऊन दिली तर. बरं मग उद्या काय गहू सोंगाचं आहे का त्या वावराले? हो चाल जाण बेबी बाई, उद्या गौ सोंगायला चाल जाण. हो हो येईन ना, येईन मी. राहायचा मग तयार, मग उद्या 10 वाजता जाऊ. हो हो 10 वाजता तयारच होतो मी, बात होतो मी तयार. आरामानं आई, आरामानं पे, गरम गिरम लागन जीभ जयन. नाही जयत, तशीच पेतो मी. किती आवाज करतो आई, एवढे फुरके मारू मारू चहा पेतो. 2-3 घराईला ऐकू जात असन. पिऊन राहिली कुसुमबाई चहा. मी तशीच पेतो बाई चहा. फुरके मारल्याशिवाय मला चहाची गोडी नाही येत. हो मी तशीच पेत असतो. चांगलं लागते मला फुरके मारून चहा पिणं, मस्त लागते. पुरा जो चहाचा टेस्ट आहे का नाही, पुरा तोंडात येऊन जाते, मस्त लागते. तू पिऊन पाय बरं, पिऊन पाय तू बी, पाय तुले बी चांगलं लागन. नाही अशानं माय तोंडच जायते अशानं तर. बशीत तर मी कधी नाही पेत चहा. पिऊन तर पाय, एक फुरका तर ओढून पाय, पाय 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 तुले कसं चांगलं लागन तर. वड वड फुरका वड. काय आई, काय अशी चहा पेत बापा, मला नाही आवडत. तुले चवच नाही. पे बापा आई, तू पे, ओढतोय फुरके. माझा झाला चहा पिऊन. चालली मी आता बाया सांगाले पटकन. तू पेत राह चहा, फुरके का ओढू ओढू. इकडे पूर्ण पाणी सुटलं, तिकडे झाडा इकडे आपलं शाळेच्या मांग पुरं. हा भाऊसाहेब, पुरा टोटली पुरं पाणी सुटलं. चांगलं एकदम चेल पेल, झाडाले चेल पेल टाकलं मस्त. हा बाई, त्या कांताबाई आल्या का नाही? त्यांची खिचडी बनवायची रूम साफ करत आहे त्या. अच्छा अच्छा, तुम्ही थोडीशी मदत करू लागा ना. करते ना भाऊसाहेब, मी इकडे मुलांना बघायला आलेली होती. तशी मी केली ना मदत, मी पण मदत केली ना. म्या केली, जास्त सफाई म्याच केली. काहून खोटा बोलतो रे कृष्णा? जास्त सफाई तर म्या केली. मी तर ते तिथून तर तिथपर्यंत म्या झाडलं. तुला तर एवढंच झाडलं फक्त. आणि म्हणून राहिला जास्त सफाई म्या केली म्हणून. खोटा नको बोलत जाऊ, खोटार देवानाच्या. मी खोटा नाही बोलत वा. माझ्या आईनं मला खोटं बोलायचं नाही शिकवलं. माझीनं बी मला चांगलंच बोलायचं शिकवलं. तू बोलत असन खोटी. मग माझ्या आईने शिकवलं का मला खोटं बोलायचं? खोटा देवानाच्या. म्या जास्त झाडलं ना, म्हणून राहिला म्या जास्त झाडलं. म्या जास्त सफाई केली म्हणून. कृष्णा, पिंकी, काय होय? कशासाठी भांडणं आहे? काय झालं? सगळे पाहून घ्या कृष्णा काय म्हणते. कृष्णा म्हणते काय यानं जास्त सफाई केली म्हणते. सफाई तर झाली ना, कोणी करो पण सफाई तर झाली ना. पण सर या कसं म्हणते? म्या जास्त केली म्हणते सफाई म्हणते. तू कमी केली म्हणते. मनू, तू सांग, कोण केली जास्त सफाई? सगळ्यांनी केली सर. कोणच जास्त नाही केली, कोणच कमी नाही केली. सगळ्यांनीच केली साफसफाई. सर्वांनीच केली सफाई. कोणी जास्त नाही आणि कोणी कमी नाही. तर मुलांनो, आज आपण कशासाठी साफसफाई करत आहो? तशी तर आपण रोजच साफसफाई करतो, पण आज आपण आवर्जून साफसफाई करून राहिलो. आणि कोणता साफ करून राहिलो आज? जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मी वास करते. तर आज आपण आवर्जून कशासाठी साफसफाई करून राहिलो मुलांनो, सांगा बरं. तर आज मी सांगतो रे कृष्णा. जाणं तिकडे सर पाहून घ्या बरं. पिंकी,
कृष्णा सांगू दे पिंकीला सांगू दे. तर तुम्ही चला ठीक आहे, दोघं दोघं सांगा सोबत. कारण सर आज थोर समाज सुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती आहे. त्या निमित्तानं आपण साफसफाई करून राहिलो. व्हेरी गुड व्हेरी गुड. चला आता झाली ना साफसफाई, चला आता क्लासमध्ये चला. तुम्ही सांगा गडे आता, का तुम्हाला रोज पाहिजे का गहूच पाहिजे? मला तर रोजही परवडते आणि गहू बी परवडते, जे मागन ते. विमलाताई तुम्ही सांगा, रोज पाहिजे का गहू पाहिजे? मला काय म्हणतं बाई, मला थोडी यावं लागते. हे आहे पिलू मामांग. मी नाही येत बापा, ज्या येते त्याले विचार, त्याले काय पाहिजे तर. अमाय हो गड्या विमलाताई, तुम्ही तर आता कामीच नाही पडत. आता लेकराच्या परीक्षाचा टाइम, आता ते तिले बिलकुलच टाइम भेटत नाही. तर लेकरू मलाच पावा लागन आता, नाही तर म्हणली असती राय 2 दिवस घरी. बरं विमलाताई तुम्ही कटा. मग मुन्नी काय पाहिजे, रोज का गहू? कायची मीटिंग भरली व? आली का दुसरी कास्तकारी? हो, कायच्यासाठी जमा झाल्या तर? हे मोठी कास्तकारी शांताबाई गव्हाले बाया सांगून राहिली गहू सोंगाले. अमाय शांताबाई आजच सांगून राहिली का तू बी म्हणजे का तूही सांगतो म्हणतं काय? अमाय हो शांताबाई, पाय मी घराच्या बाहेर निघाली बाया सांगाले, आणि तू पहिलेच येऊन गेली का बाया सांगाले? सांगून दिली काय? पाय व गंगा, मागची गोष्ट याद आहे इले. गंगा सांगून देईल म्हणून मी पहिलेच जातो ना. गंगाच्या पहिलेच जातो आणि पहिलेच बा सांगून देतो, मग गंगा मा संग भांडणार नाही. नाही व शांताबाई, असंच ना? तसं गिस नाही, भांडणाच्या गोष्टी मला नाही आठवण राहत. कोणासंग काय भांडली होती आणि कोणाला काय बोलली होती ते तू याद ठेवत जाय मुन्ने. सादर नाव घेन माया मुन्नी मुन्नी म्हणणं, मुन्ने कायले म्हणतं? हा मुन्नी मुन्ने मुन्ना मुन्नाबाई काय म्हणाव तुले? हो सीधी बोल. सीधीच बोलून राहिली. तसं नाही व गंगा, गैरसमज करून घेऊ नको, हिच्या बोलण्यावर लक्ष नको देऊ. आता मला काय माहित तू सांगशील म्हणून मी तारा म्हणत चहा पिऊन आली, फुरके मारून आली चहाचे. फुरके मारून आली? असा कसा चहा पेली व? हा तसाच पेली मी चहा, फुरके मारून मारून. आज नेऊन राहिली का व मग शांताबाई बाया? कितीक नेतं? अर्ध्या चाल मग घेऊन, अर्ध्या माईकडे आणि अर्ध्या ताईकडे. अशा न कसं जमून व गंगा? तू यायले बी 2 दिवस लागायचे, 4 दिवस लागन. मायले बी तसं. त्याच्यापेक्षा एक काम कर ना, आज सगळ्या जणी तू या सगळ्या जणी माईकडे या, उद्या आम्ही सगळ्या जणी ताईकडे येतो. जमतेन बा, असं तर करा लागते. गीता तू चुप बस, तुला नाही समजत. काय जमते म्हणतं? मग काऊन जमत नाही काय? गंगा काय कसं म्हणतं? ठीक आहे बा मग आता मग मागच्या वेळेला ताईकडे पहिले आलो होतो, आज माईकडे चला मग, उद्या तू इकडे. अव माया कडाल वाढून गेला व गंगा, माईकडे चाल ना आज. काहून अशी करतं व गंगा? आज माय काढून घेऊ, उद्या तू माईकडे चला. आज माईकडे माया बी कडाल वायला. शांताबाई तू आता पुढचा माया आहे, त्या पुढं आम्ही पेरला होता. आमचा तर हे येऊन गेलता तर तुझा जमतेम पेरला होता. तर विचार कर, पहिले तू आला असन का माया आला असन? तू या चाला असन गंगा, हे टपरी म्हणतातच बोलते. काय व? बरं गंगा, ठीक आहे बापा. आज मग तो इकडे चाललो जाऊ. होऊन जाईन ना एका दिवसात तू? हो होऊन जाते, एका दिवसात होऊन जाते. काय मग मजुरी देतं का गहू देतं? तू जसं देशील तसं मी देईन बा. मग हे काय म्हणतात हा मुन्नी, मजुरी का गहू? कसं गीता? मला नाही काय समजत बापा, मी तर चुप राहतो. सांगा ना मग विमलाताई, काय घेवा? मी तर पहिलेच म्हणली बाई, मी तर येत नाही. तरी सांगा तर काय घेतलं पाहिजे, पैसे का गहू? तर हे पा, आता पैशाच्या मजुऱ्या तर लागते. आता हे गहू घेऊन घ्या ना, आपल्याला तेवढेच खावाले होईल. शेवड्या कराले, कुरोड्या कराले गहू घेऊन घ्या. माय म्हणणं ऐकांत. हो गहू घेऊन घ्या. कमला तू चालतं का? मी नाही येत व शांताबाई, मी नाही येत बा. चाल ना कमला, तू याई तर आहे आता, पाहिजे तू येऊ काय मग? नाही राहू देव, माईचे हे कल्ला करतेत बापा. चाल ना कमला, काय 1-2 दिवसाचं तर आहे, कोणता 10 दिवस आहे, 1-2 दिवसात होते. चाल, एकटी घरी राहिल्यापेक्षा जरासं गमन. चाल व कमला चाल. बरं बा, मग ठीक आहे का? मग आज कोणाच्या इकडे? मग आज माईकडे 10 वाजता निघू. बरं ठीक आहे मग. मम्मी जी आज आप इतने जल्दी आ गए किचन में? हाँ कल्पना, मैंने तुझे रात को बताया नहीं, तू सो गई थी. क्या मम्मी जी, क्या नहीं बताया? यही कि मैं शांता मामी के खेत में जा रही हूँ गहू सोंगने के लिए, गहू कापने के लिए. गेहूं मतलब गेहूं ना, गेहूं जिससे रोटी बनती है.
हाँ वही वही वो काटने के लिए जा रही हूँ। इसके लिए सुबह जल्दी उठी तो सोई थी। मैं सोचा तुझे काय को हैरान करूँ, तो मैं खाना बनाने लगी जल्दी जल्दी। 10 बजे जाना है ना, तो खाना खा के टिफिन बांध के जाना पड़ेगा। तो मम्मी जी मुझे क्यों नहीं बताया? मैं जल्दी उठती और दोनों का टिफिन बनाती। मैं भी आऊंगी मम्मी जी, मैं भी आऊंगी, मैं भी देखूंगी कि गेहूं कैसे काटते हैं। क्या तू आएगी इतने धूप में? और वो गेहूं लगता कितना है, पूरा शरीर को लगता है पूरा, वो तू नहीं कर पाएगी। आती हूँ ना मम्मी जी मैं। अभी मैं करके नहीं देखूंगी तो आएगा कैसे मुझे? मैं करके देखूंगी तो आएगा मुझे। अब मुझे यहीं रहना है तो ये काम तो सीखना पड़ेगा ना। हाँ वैसे बात तो सही है तेरी, सीख के रखेगी तो तेरे काम आएगा। चल फिर, और क्या। लेकिन देख बीमार नहीं पड़ना, अब भी बोल देती हूँ। नहीं मम्मी जी, मैं थोड़ी बीमार पड़ूंगी। पिछली बार भी मैं आई थी कपास निकालने के लिए, तब पड़ी बीमार नहीं ना। मैं नहीं बीमार पड़ती, मैं कड़क हूँ, मैं बीमार नहीं पड़ूंगी। आती हूँ मैं, चलो। चल फिर, और क्या। हाँ तो क्या क्या बना फिर? अभी तो कुछ नहीं बनाया, सब्जी काट के रखी, अभी सब्जी बना लेती हूँ, रोटी हो गया। आती है मम्मी जी, फिर मैं फटाफट बना लेती हूँ। बना फिर, इकडे जातो। मम्मी जी भी इधर उधर हो रही, इधर उधर सीरियल जैसे इधर उधर। अम्मा आले का बेबी बाई? कल्पना भी येते काय? हो येतो म्हणते थे, चाल म्हटलं मग। अम्मा एवढ्या उन्ही मुंदी हुई कल्पना? इतने धूप में, धूप कितनी पड़ रही है अभी? इतने धूप में होगा तेरे से काम? हो जाएगा मामी, उसमें क्या हो जाएगा, मेरे से होता है, मेरे से। मैं कड़क हूँ, करती हूँ मैं। अच्छा देख, बीमार पड़ना नहीं, बीमार पड़ गई तो देख फिर। नहीं मामी, मैं नहीं पड़ती बीमार। मैं गौरी दीदी जैसी थोड़ी हूँ नाजुक। गौरी दीदी नाजुक है, मैं थोड़ी वैसी हूँ, मैं कड़क हूँ। हाँ गौरी बीमार पड़ जाती है, काम पे आती है तो घर पे रहती है। आराध्या क्या कर रही है मामी? मैं मिल के आऊँ? अरे सो गई वो, जल्दी उठी होगी सुबह तो अभी सो गई। अच्छा तो फिर शाम को मिलूंगी। हाँ शाम को मिल लेना। चाल व मग पटकन। हाँ बेबी बाई, आपल्या वावरात नाही जावं लागत। होय मारी मग कोणाच्या वावरात जावं लागते हो? तू तर रातच्यानं म्हणत होती का त्या वावरात, आता कोणाच्या वावरात म्हणतो? तिकडे नेशीन काय हो बापा परगावात? नाही ना बेबी बाई, हे गंगानं सांगितलं तिच्या वावरात जा लागते आज, गंगाच्या। मी गेली पहिले, ते आली, तिने सांगत, ते म्हणे मागच्या वेळेनं तुझ्या वावरात पहिले सांगितलं मिरची तोडाले, तर ह्या वेळेनं मा वावरात पहिले नेतो म्हणे। म्हणलं ठीक आहे बा, चल। जाऊ दे, काय झगडा करत बसत, होऊन जाईल ना तिचं आज उद्या तू हो। ते असतं ना बेबी बाई, काय अजून 2-2 गोष्टी करत बसा। चला बा, नाही तर बोंबलन ते 10 वाजता निघू म्हणे। हो चालतं, नाही तर काय तर। कल्पना बहू क्या हुआ? मन में क्या बोल रहे? कुछ नहीं मम्मी जी, सर बहुत दुखने लगा, पता नहीं क्यों। देख बोला था मैंने तुझे, तू बीमार पड़ जाएगी, सर दुखेगा, सर दुखते दुखते तुझे चक्कर आने लगेंगे। ये धूप कितनी पड़ रही है, तू नहीं अभी हो गया, देख लिया कैसे काटते, अब जा घर पे, नहीं तो बैठी रहे उधर। काय झालं हो बेबी बाई? काऊन सुनीले बोलून राहिल्या? काही नाही, कसं ना ती डोकं दुखते म्हणते थे, म्हणून तिले म्हणून राहिली, काय ले आली? पाय मीही म्हटलं होतं गड्या, एवढ्या उन्हीचं ते कधी घराच्या बाहेर नाही निघत, आणि एवढ्या उन्हीची ऊन पुरी अंगावर घेऊन राहिली तर नाही डोकं दुखन? कल्पना, मी म्हटलं होतं ना तुला, मैंने बोला था तुझे कि नहीं चल, नहीं आ, बीमार पड़ेगी। नहीं मामी वैसा नहीं है, पता नहीं क्या हो रहा, मुझे चक्कर सा भी आने लगा। वही है, पड़ गई तू बीमार गौरी जैसी। ऐसे बोल रही थी कि मैं गौरी दीदी जैसे थोड़ी हूँ, मैं तो कड़क हूँ। अब बेबी बाई, तिले बसून ठेवा, बसून ठेवा, नाही तर खोपडीत घेऊन जा तिले, खोपडीत बसून ठेवा तिले। जास्त उन्हात तपन तर जास्त बीमार पडन। हो कल्पना चल, रख वहीं, चल उधर बैठ, पानी वानी पी, बैठ जरा। चल छोड़ दे काम, बैठ मेरे गोदी में, अच्छा लगेगा तेरे को। अरे मैम क्या कर रहे हो आप? मुझे क्यों गोदी में क्यों बिठा लिए? मैं तो बच्ची हूँ क्या? हाँ बच्ची से तू, छोड़ काम, छोड़, बैठ। कल्पना जा, जाके सो जा, नहीं कर काम, ये आएंगे तो घर छोड़ देंगे तुझे। नहीं करती हूँ, मैं करती हूँ, हो जाएगा। वो थोड़ा 2-4 मिनट लगेगा, ऐसा मैं करती हूँ, कुछ नहीं हुआ है, खाली थोड़ा सा सर दुख रहा है, करती हूँ मैं। पाय ऐकतच नाही, करतोच म्हणते।
थांबा बेबी पाई, करू द्या थोडासा तिले आराम आणि मग भिडू द्या अजून. पाणी गिनी पितं काय कल्पना? पाणी पी रे, पाणी पिले. नाही प्यास नाही लगे. बाकीच्या चला, बाकीच्या कायले थांबल्या. चला तिले करू द्या थोडासा आराम शांताबाईच्या गोदीत. आपण चला ना, आपण लागले राहू ना. हो चाल बापा, कर बाई गोदी म्हणजे